महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात काल गडचिरोलीमध्ये इतिहास घडला। खरं तर ज्यांच्या हातामध्ये बंदूक होती अशांच्या हातामध्ये संविधान देण्याचं काम देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये काल गडचिरोलीमध्ये घडलं। नक्षलवादी भूपती आणि त्याच्या 7 सहकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवाभाऊंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपल्या हातातील बंदूक सोडून दिली आणि संविधान स्वीकारलेलं आहे। मला वाटतं महाराष्ट्रातल्या नक्षलवादी चळवळीतल्या इतिहासातली ही सगळ्यात मोठी घटना देवाभाऊंच्या सक्षम नेतृत्वामध्ये सिद्ध झाली। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वात ज्या पद्धतीने विकसित भारताचं स्वप्न पूर्ण केलं जातंय आणि आता जे नक्षलवादी स्वतःच्या हातामध्ये बंदूक घेऊन दहशत माजवत होते असे लोक बंदूक सोडून संविधान हाती घेतायत। मला वाटतं हा महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा विजय आहे। जवळपास नक्षलवादी भूपती आणि त्याचे जवळपास 60 सहकारी काल त्यांनी आत्मसमर्पण केलं आणि त्यांनी आड घातली होती की स्वतः देवेंद्रजी उपस्थित असतील तर आम्ही आत्मसमर्पण करू। काल देवाभाऊंनी आपले सगळे कार्यक्रम सोडून दिले आणि या आत्मसमर्पणासाठी स्वतः उपस्थिती लावली आणि एका अर्थानं हा लोकशाहीचा आणि संविधानाचा सगळ्यात मोठा विजय आहे। देवाभाऊंच्या नेतृत्वात गेल्या 10 वर्षात महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात विकास घडतोय। गडचिरोलीचा नकाशा बदलण्याचं काम, गडचिरोली जे नक्षलवाद्याचं केंद्र म्हणून होतं ते आता विकासाचं केंद्र म्हणून उभं राहण्याचं काम देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये सुरू आहे। खरं तर काँग्रेसच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात गडचिरोलीमध्ये दहशत होती, भीती होती। एखाद्या अधिकाऱ्याची गडचिरोलीला बदली झाली तर त्याला शिक्षा वाटायची, परंतु गेल्या 10 वर्षामध्ये जेव्हापासून भारतीय जनता पार्टीचं देवाभाऊंच्या नेतृत्वात सरकार आलं तेव्हापासून गडचिरोलीचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम होतंय आणि जे कधी काळी नक्षली होते, जे कधी काळी बंदूक घेऊन अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते, ते आता देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये संविधान वाचवण्यासाठी आणि संविधान हातात घेऊन लढाई लढण्यासाठी विकासाची साथ देण्यासाठी तयार झालेले आहेत। मी त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि देवाभाऊंच्या नेतृत्वात हा एक ऐतिहासिक निर्णय झालाय त्याची माहिती आपल्या सगळ्यांना देतोय। गणेश एक मिनिट। अनेक वर्ष आरोप होतात की अनेक प्रकारच्या हिंसक कारवाया करतात, अनेकांना व्यवस्थेने पाठवतात। त्यांनी फक्त आत्मसमर्पण केलं म्हणून त्यांना कुठलाही त्यांच्यावरची गुन्हे मागे घेऊन थेट मुख्य प्रवाहात सहभागी करून घेणं या व्यतिरिक्त काही पर्याय असू शकतो का? नाही, ज्या पद्धतीनं नक्षली चळवळीच्या माध्यमातून अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात होतो त्या चळवळीचा बिमोड करून खऱ्या अर्थानं लोकशाहीसाठी आदर्श असलेली यंत्रणा उभी करणं याचं काम देवाभाऊंनी मागच्या काही दिवसांपासून गडचिरोलीमध्ये केलंय। आपण बघतोय की गडचिरोलीमध्ये मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री येते, गडचिरोलीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उद्योग येत आहेत आणि या सगळ्यांची साथ आणि सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याचं काम देवाभाऊंच्या नेतृत्वात येत आहे आणि देवाभाऊंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बंदूक हातातली ठेवून संविधान हातात घेण्याचं काम करतायत। मला वाटतं सगळ्यांचं स्वागत केलं पाहिजे। खरं तर संजय राऊत हे मिस्टर नटवरलाल आहेत। संजय राऊत हे मिस्टर 420 आहेत। ज्या पद्धतीनं महाराष्ट्राची वाट लावण्याचं काम मिस्टर नटवरलाल संजय राऊत तुम्ही केलंय, तुम्ही 420 गिरी केली आहे, तुम्हाला देवाभाऊबद्दल बोलण्याचा अधिकार नाही। देवाभाऊंनी महाराष्ट्राचं समर्थपणे नेतृत्व केलंय। जनतेचा विश्वास देवाभाऊंवर आहे। भांडूप मधल्या साध्या माणसाचा देखील विश्वास संजय राऊत तुमच्यावर नाहीये। तुम्ही 420 करून लोकांची घरं लुटण्याचं काम केलंय। तुम्ही मिस्टर नटवरलाल बनून पत्राचाळीमध्ये लोकांची घरं लुटण्याचं काम केलंय। देवाभाऊंच्या नेतृत्वात सातत्यानं समर्थपणे
3 वेळेला विधानसभेची निवडणूक देवाभाऊंनी जिंकली आणि आपला आदर्श निर्माण केला. त्यामुळं देवाभाऊ वकील आहेत, त्यांची डिग्री काय आहे हे तपासण्याचा अधिकार संजय राऊत तुम्हाला नाही. तुमची बुद्धी तपासण्याची गरज आहे. तुमची बुद्धी तपासली तर ती बुद्धी रिकामी आहे हे वारंवार सिद्ध होईल. त्यामुळं तुम्ही कृपया देवाभाऊंबद्दल बोलू नका. सगळ्यात बेईमान राजा या देशात आणि राज्यात आहे असं त्यांनी पंतप्रधान आणि मुख्यमंत्री महाराष्ट्र यांच्या बाबतीत खरं तर जे स्वतः बैमान आहेत आणि जे बेलवर तुरुंगाच्या बाहेर आहेत अशांनी बैमानीबद्दल किंवा भ्रष्टाचाराबद्दल बोलू नये. ज्यांना स्वतः पत्राचार घोटाळ्यामध्ये 100 दिवस तुरुंगवास घडला, ज्यांनी अजून देखील ज्यांची निर्दोष सुटका झाली नाही, अजूनही ते बेलवर बाहेर आहेत, जामिनावर बाहेर आहेत, त्यांनी घोटाळ्याबद्दल किंवा बैमान राज्याबद्दल बोलू नये. इथला राजा हा भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाचा राजेशाहीवर विश्वास नसतो तर लोकशाहीवर विश्वास असतो. संजय राऊत, तुमचा विश्वास राजेशाहीवर असेल, आमचा विश्वास लोकशाहीवर आहे. इथल्या लोकांनी, जनता जनार्दनांनी एकदा नाही, दोनदा नाही तर 3 वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना लोकशाहीच्या मार्गातून निवडून दिलंय. तुमचा विश्वास राजेशाहीवर असेल, आमचा विश्वास अजूनही लोकशाहीवर आहे. देवाभाऊंना 1 वेळेला नाही, 2 वेळेला नाही तर 3 वेळेला जनतेनं निवडून दिलंय. जनतेचा विश्वास आम्ही कमवलेला आहे आणि जनतेचा विश्वास तुम्ही गमावलेला आहे. त्यामुळे तुम्हाला अशा पद्धतीनं राजेशाहीची किंवा राजाशाही, हुकुमशाही आहे असं तुम्हाला वाटतं. आमचा विश्वास लोकशाहीवर आहे आणि वारंवार आम्ही निवडणुकीमध्ये लोकांना समोर जातो आणि निवडून येतो. उभाटा गट ही सगळ्यात मोठी फ्रॉड फॅक्टरी आहे. ज्या पद्धतीनं उभाटा गटाचं कामकाज सुरू असतं, ज्या पद्धतीनं संजय राऊत यांची फ्रॉडगिरी सुरू असते, या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात फ्रॉड करण्याचं काम जर का कोणी केलं असेल तर उभाटा गटाने केलं असेल. तुम्हाला आठवत असेल, कोविडमध्ये सर्वसामान्य मराठी माणूस मरत होता, कोविडमध्ये सर्वसामान्य मुंबईकर मरत होता. त्यावेळेला फ्रॉड करून कोविडमध्ये सुद्धा मृतांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं कमी तुम्ही केलं नाही. त्यामुळे फ्रॉडगिरी कुणाची असेल तर संजय राऊत तुमची आहे, फ्रॉडगिरी कुणाची असेल तर उद्धव ठाकरे गटाची आहे. ज्या पद्धतीनं लोकांकडनं पैसे लुटले, 100 कोटी रुपये वसुली केली, पत्राचाळीमध्ये घोटाळा केला, खिचडीमध्ये घोटाळा केला, बॅगमध्ये घोटाळा केला, असे जवळपास 100 अपराध संजय राऊत आणि उभाटा गटाचे मोजता येतील आणि हा 100 अपराधाचा घडा भरलेला आहे. त्यामुळं येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत या 100 अपराधाचा धडा, ज्या पद्धतीनं श्रीकृष्णाने शिशुपालाचा वध केला होता, अगदी त्याच पद्धतीनं मतरूपी बाणामधून, मतरूपी शस्त्र हाती घेऊन इथले मुंबईकर आणि महाराष्ट्रातील जनता येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत शिशुपालासारखं लोकशाहीचं हत्यार वापरून, मताचं हत्यार वापरून यांचा पराभव करतील. खरं तर भारतीय जनता पार्टीची माणसं संजय राऊत यांना सगळीकडे दिसतात. ज्या पद्धतीनं कंसाला शेवटच्या काळामध्ये पाण्यामध्ये श्रीकृष्ण दिसत होता, जेवणामध्ये श्रीकृष्ण दिसत होता, शस्त्रामध्ये श्रीकृष्ण दिसत होता, आपल्या समोर असलेल्या प्रत्येक माणसामध्ये श्रीकृष्ण दिसत होता, त्याच पद्धतीनं संजय राऊत यांना प्रत्येक ठिकाणी भारतीय जनता पार्टी दिसते. त्यांना आता निवडणूक आयोगामध्ये देखील भारतीय जनता पार्टीचे माणसं दिसतात. याच्यापूर्वी कोर्टामध्ये देखील त्यांना भारतीय जनता पार्टीचे माणसं दिसत होते. संजय राऊत, लोकांनी तुमचा पराभव केलेला आहे, लोकांनी तुम्हाला धडा शिकवलेला आहे. भारतीय जनता पार्टीवर, देवाभाऊंवर लोकांनी विश्वास ठेवला आहे. ज्या पद्धतीनं कंसाला शेवटच्या काळामध्ये सगळीकडे श्रीकृष्ण दिसत होता, तसं संजय राऊत आणि उभाटा गटाचा शेवटचा कार्यकाळ सुरू आहे, त्यांना सगळीकडे भारतीय जनता पार्टी दिसते. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, जनता जनार्दनाचे आशीर्वाद त्या श्रीकृष्णांच्या पाठीशी जसे होते तसे भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी आहेत आणि आम्ही या जनतेच्या आशीर्वादावर तुम्हाला पराभूत केल्याशिवाय राहणार नाही. नाही, मला या बैठकीबद्दल कल्पना नाही.
खरं तर येणारा मुंबईचा महापौर असेल किंवा महाराष्ट्रातल्या सर्व महापालिका जिल्हा परिषदेतला प्रतिनिधी असेल तो महायुतीचा असेल हे लिहून घ्या. आम्ही आता भारतीय जनता पार्टीचा महापौर होणार का शिवसेनेचा महापौर होणार याच्यामध्ये पडणार नाहीत. आम्हाला महायुती म्हणून या निवडणुकीला सामोरं जायचंय. जिथं शक्य असेल तिथं आम्ही महायुती म्हणून आमच्या सर्व मित्रपक्षांना सोबत घेऊ, हे आमचा अजेंडा आहे. जिथं स्थानिक नेतृत्वावर काही ठिकाणी जमणार नाही तिथं एकमेकांना मदत करून मित्र म्हणून आम्ही एकमेकांसोबत लढू. कुणावरही खालच्या स्तरावरच्या भाषेत जाऊन टीका करणार नाहीत. मुंबईचा महापौर कोण होणार या प्रश्नाचं उत्तर आज तरी आहे की मुंबईचा महापौर हा महायुतीचा होईल. मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकेल. नाही, बालाजी किनीकर यांना मला फक्त सांगायचंय की तुम्ही देवाभाऊंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवा. तुम्ही एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवा. तुम्हाला निश्चितपणे सांगतो की येणाऱ्या काळामध्ये आम्ही महायुती म्हणूनच एकत्र लढू. महायुती म्हणूनच आम्ही एकत्र सामना करू. महायुती म्हणूनच जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील, मुंबई महापालिकेच्या किंवा इतर महापालिकेच्या निवडणुका असतील त्या लढण्याचा आमचा प्रयत्न आहे. आता आमचा महापौर होणार का तुमचा महापौर होणार यापेक्षा महायुतीचा झेंडा मुंबई महापालिकेसह अन्य सर्व महापालिकांवर फडकणं महत्वाचं आहे. त्यासाठी आम्ही सगळेजण एकत्र बसून समन्वयानं काम करतोय. नाही, बॅनर लागल्यानंतर त्याचा थेट निवडणुकीवर परिणाम होतो किंवा एका बॅनरनी युती तोडणं एवढे आम्ही किंवा ते दोघेही इमॅच्युअर नाहीत. आम्ही तिघही मागच्या 3 वर्षामध्ये आपण बघितलं की विधानसभेच्या निवडणुकीच्या आधीच अशा पद्धतीची काही लोकांनी बॅनरबाजी करण्याचा प्रयत्न केला होता. काय झालं? विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही तिघांनी एकत्रित निवडणूक लढली. लोकसभेला देखील मोठा भाऊ छोटा भाऊ बॅनरबाजी, कोणाला किती जागा, असं कार्यकर्त्यांची प्रत्येकाची इच्छा असते. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला वाटतं की आपल्याला जास्त जागा मिळाव्या, आपला महापौर महापालिकेवर बसावा. भारतीय जनता पार्टीचं हा कार्यकर्त्याचं म्हणणं योग्य असतं. तसंच शिवसेनेच्या कार्यकर्त्याचं म्हणणं असतं की आपला महापौर व्हावा. प्रत्येक कार्यकर्त्याला आपापल्या पक्षाचा महापौर बसावा असं वाटणं साहजिक असतं आणि त्यातून अशा पद्धतीची बॅनरबाजी होते. परंतु तुम्हाला एक गोष्ट नक्की सांगतो, महाराष्ट्रामध्ये देवाभाऊ, एकनाथजी शिंदे आणि अजितदादांचं सक्षम नेतृत्व आहे आणि ते समन्वयातून सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधून काढतील. खरं तर संजय राऊत स्वतःला महाविकास आघाडीचे शिल्पकार म्हणून घेतात. संजय राऊत हे डुप्लिकेट चाणक्य आहेत. ते शिल्पकार कधीच नव्हते, परंतु ते स्वयंघोषित शिल्पकार म्हणून वारंवार घेत असतात. काल परवा मनसेबद्दल त्यांनी एक भूमिका घेतल्यानंतर मनसेच्या लोकांनी संजय राऊत यांना असा दम भरलेला आहे की तो दम भरल्यानंतर संजय राऊत आता मनसेबद्दल चकार शब्द देखील काढायला तयार नाहीत. संजय राऊत पगारी नौकर आहेत, पगारी नेते आहेत. जेवढं उद्धवजी ठाकरे यांनी सांगितलं, जेवढं सिल्वर ओकने सांगितलं तेवढंच बोलावं. त्यांना या दोघांकडनं पगार मिळतोय, त्यामुळे त्या दोघांबद्दल संजय राऊतांनी भूमिका मांडावी. काल ज्या पद्धतीनं सन्माननीय राज ठाकरे यांच्याबद्दलची एक भूमिका संजय राऊतांनी मांडली होती, त्यानंतर मनसेनं एकदम सज्जड शब्दामध्ये मनसे स्टाईलमध्ये संजय राऊतांना दम दिला. त्यामुळे ते आज मनसेच्या एकाही भूमिकेबद्दल बोलत नाहीत. माझ्याकडे आणखी एक माहिती आहे, थोडी लिहून घ्या. काल महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ निवडणूक आयोगाला भेटलं. त्या शिष्टमंडळामध्ये संजय राऊत नव्हते. काही लोकांनी आट टाकली होती की संजय राऊत त्या शिष्टमंडळामध्ये येणार असतील, संजय राऊत त्या पत्रकार परिषदेमध्ये येणार असतील तर आम्ही त्या पत्रकार परिषदेला येणार नाही, अशी आट काही नेत्यांनी टाकली होती. तुम्ही थोडं पत्रकारिता करा आणि तो नेता कोण आहे काढा, तुम्हाला देखील त्याचं उत्तर निश्चित मिळेल. संजय राऊतांना दूर ठेवण्याची आड घातलेली होती, त्यामुळेच कालच्या पत्रकार परिषदेमध्ये तुम्हाला संजय राऊत कुठेही दिसले नाहीत.
सगळ्या अनधिकृत आस्थापनांवरती कालपासून कारवाई सुरुवात करणार. जे काही बेकायदेशीर असेल, जो कोणी गुंडगिरी करत असेल, मग तो भारतीय जनता पार्टीचा असो, महायुतीचा असो का महाविकास आघाडीचा असो, आम्ही गुंडगिरीमध्ये पक्ष बघत नाही. ज्याचं कुणाचं बेकायदेशीर कृत्य चालू असेल त्याच्यावर देवाभाऊंच्या सरकारमध्ये निश्चित कारवाई केली जाईल. आपण नाशिकमध्ये बघितलं की जे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते होते अशांवर देखील कारवाई करायला आम्ही मागं पुढं बघितलेलं नाही. हे उद्धवजी ठाकरे यांचं सरकार नाही. वाझे काय लादेन आहे का म्हणून जे उद्धवजी ठाकरे समर्थन करत होते अशा पद्धतीचं नेतृत्व देवाभाऊंचं नाही. दोषी असेल तर आपला असेल तरी त्यालाही तीच शिक्षा आणि परका असेल तरी त्यालाही तोच न्याय, ही देवाभाऊंची सातत्यानं भूमिका असते. आमचं सरकार प्रामाणिक आहे आणि आमचे मुख्यमंत्री प्रामाणिक आहेत म्हणून विरोधक एकजूट झाले विरोधकांची. यावर संजय राऊत यांनी काय केले की एमर्जन्सी विरोधात एकजूट झाली, याचा अर्थ इंदिरा गांधी प्रामाणिक होते. खरं तर आणीबाणीचं समर्थन करण्याचा हा संजय राऊतांचा प्रयत्न आहे. ज्या पद्धतीनं संजय राऊत यांनी स्वतःचा पक्ष उबाटा गट काँग्रेसच्या दावणीला बांधलाय, त्यानंतर त्यांना इंदिरा गांधींच्या प्रत्येक गोष्टीचं समर्थन केल्याशिवाय पर्याय नाही. इंदिरा गांधीच काय, सोनिया गांधी यांना करप्शन क्वीन म्हणून सामनामधनं हेडलाईन लिहिली होती. त्यांचं समर्थन करण्याची वेळ पगारी नेते संजय राऊत यांच्यावर आलेली आहे. राहुल गांधींचं समर्थन करण्याची वेळ पगारी नेते संजय राऊत यांच्यावर आलेली आहे. इथून पुढे देखील अशाच पद्धतीनं हुकुमशाहीचं समर्थन करण्यासाठी देखील संजय राऊत मागे पुढे पाहणार नाहीत, कारण त्यांना पगार त्यासाठीच मिळतो. म्हणून पगारी नेते राहुल गांधी असतील, सोनिया गांधी असतील, प्रियंका गांधी असतील, या सगळ्यांचं समर्थन करत राहतील. एका नेत्यांनी राऊतांच्या उपस्थितीबद्दल दम भरला की ते आले तर आम्ही येणार नाही किंवा पत्रकार परिषदेला उपस्थित राहणार नाही. हेच कारण आहे का की राऊतांना 2 दिवस या बैठका आणि पत्रकार परिषदा झाल्या त्यापासून जाणीवपूर्वक दूर ठेवलं गेलं. खरं तर मी आता पत्रकारिता सोडली. मी पत्रकार असतो तर निश्चितपणे याचं उत्तर शोधलं असतं. आता तुम्ही पत्रकार आहात, तुमच्यावर जबाबदारी आहे की तो नेता कोण आहे शोधून काढा. निश्चित तुम्हाला चांगली बातमी मिळेल.